तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे नवरात्रीच्या सीझनमध्ये हाईट वाढीसाठी औषधं दिली जातात, परंतु काही जी लहान मुलं आहेत ती औषधं अजून घेत नाही आहेत, गोळ्या घेत नाही आहेत. त्यांच्यासाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो, तर ह्या सीझनमध्ये साधारण नवरात्रीपासून 1 महिना तरी तुम्ही त्यांना अळीवाचा लाडू, काही ठिकाणी हलीम असे म्हणतात त्याला, अळीवाचा लाडू सकाळ संध्याकाळ एक एक लाडू दुधासोबत दिल्यास तुम्हाला उंचीमध्ये चांगला फरक दिसून येतो. त्यासोबतच तुम्हाला दिवसातले 15 मिनटं दोरीच्या उड्या, ताडासन, पश्चिमोत्तासन अशी जी काही आसनं आहेत ती करून घ्यायची आहेत मुलांकडून. या काळामध्ये शक्यतो नॉनव्हेज खाऊ नये. Let's go. वातपित्त कफदोषापैकी कफदोष हा शरीराच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत असतो. प्राकृत कफ वाढून सप्तधातूचा सर्वांगीण विकास होत असतो. नवरात्र ते मकर संक्रांत या काळात प्राकृत कफ हा वाढलेला असतो. त्यामुळे साम्यावस्था प्राप्त होऊन परस्पर पूरक असं वातावरण तयार होऊन अस्थिधातूची वृद्धीही होत असते. त्यामुळे या काळात नवरात्र ते मकर संक्रांत या हाईटसाठीची जी काही औषध उपचार किंवा आहार दिला जातो तो या काळामध्ये चांगलं कार्य करतो. त्यामुळे तुम्ही हा सांगितलेला नियम करून बघा. धन्यवाद.